Basically, making of this traditional tilgul, that is the sesame seeds laddus, is out of making of the jaggery syrup. But actually, what happens? And then add all the ingredients into that particular jaggery syrup. But what happens actually? You have to roll the laddus when that particular all the ingredients when you mix it now that is hot, that the jaggery syrup is hot, and while it is hot you have to roll it. So the two things are happens. First of all, it's very difficult to roll those laddus. Okay, you have to apply the ghee to your hands, palm hands, so your hands does not burn out of that hot mixture. And then sometimes if the very difficult part of it is to make that jaggery syrup, if you make it on a high flame, the chances are that your laddus become the very kadak, like it don't become the soft. So to avoid all these things, this is the easiest way of the making the laddus without jaggery syrup. But yet this particular laddus turns out as soft as rather it tastes as good as what we make out of the traditional jaggery syrup. तिळाचे गुणधर्म तुम्ही सगळेजण जाणतातच. आता बघा ना, हा थंडीचा बेसिकली म्हणजे मी नेहमी असं म्हणते की हे जे रिच्युअल्स आहेत ना, ते रिच्युअल्स त्या महिन्यात त्या सीझनप्रमाणे इट इज वेल सायंटिफिकली आहेत. कुठेही त्याच्यात अंधश्रद्धा हा प्रकार काही नाही आहे. बरोबर, पूर्वीच्या काळी बाईला खरोखर म्हणजे अक्षरशः खरोखर की अंगावर 2च साड्या असायच्या, एक कपाटात आणि एक नेसलेली साडी. कुठेही बिचारीला जायला यायला मिळायचं नाही, कुठे इंटरॅक्शन नाही व्हायचं, विचारविनिमय नाही व्हायचा, असं की आपली मतं मांडतासुद्धा येत नव्हती बाईला, इतकी परिस्थिती हे होती. आणि आता हा थंडीचा सीझन, बरोबर, सूर्य 11 वाजल्याशिवाय दिसायचा नाही, कारण नदी वगैरे असायची ना. असं मुंबईचं लाईफ थोडं वेगळं होतं, गावातलं गोष्ट मी सांगते आणि पूर्वीचं लाईफ सांगते. तर तीळ, ह्यातले तीळ आहेत ना, तीळ इज अ बेसिकली म्हणजे सिद्ध पदार्थ आहे तो. त्यामुळे आपली बॉडी इंटरनली थंडी आहे ना, प्रचंड थंडी असते, -6 वगैरे खूप ठिकाणी टेम्परेचर जातं. तर ते म्हणजे आपली बॉडी आतून सिद्ध ठेवायचा, वॉर्म ठेवायचं हे तीळ काम करतं. बरं, सुंदर लाडू झाले ना याला माझे, वा वा. आता शेंगदाणे फार अतिप्रमाणात नाही, आपण 1-2 लाडू खाणार. बरं, सुकं खोबरं, तर तीळ दातासाठी चांगले असतात, डोळ्यासाठी चांगले असतात, म्हणजे ओव्हरऑल आरोग्यासाठी तिळाचे हे फार उपयोग. तिळाचं तेल तुम्हाला माहिती आहे, अगदी बेबी ऑइल मसाजाला तिळाचं तेल वापरतात. म्हणजे इट इज सो युजफुल की बघा ना कसं, म्हणजे मी नेहमी म्हणते हे जे रिच्युअल्स आहेत ना ते सायंटिफिकली केलेले आहेत, त्या सीझनप्रमाणे केलेले आहे. लक्षात येत आहे तुमच्या? तर असा हे तिळाचे गुणधर्म वापरून केलेले हे तिळाचे लाडू. मग नंतर तिळगुळ घ्या, गोड बोला, म्हणजे सगळ्यांमध्ये एकी व्हावी, त्या दृष्टिकोनातून. आणि मग हळदीकुंकू करतात, बायकांना बोलवतात, वाण देतात. असं हे सगळं ते मर्ज केलेलं आहे, मस्तपैकी छान ब्लेंड केलेलं आहे असा त्या रिच्युअल्सचा ह्याच्यामध्ये, बरोबर ना. त्यानिमित्ताने बिचारी पूर्वीची बाई, म्हणजे अगदी फार पूर्वीचं मी सांगते की अंगावर 2-4 दागिने घालायची. तुम्ही तर मैत्रिणींशी गप्पा व्हायच्या, बोलायची, एकमेकांकडे जाणं व्हायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाईचं घराच्या बाहेर पडणं व्हायचं, स्वयंपाकघराच्या बाहेर, म्हणजे इतकं परिस्थिती होती. आज आपण करूया तिळगुळ अगदी सोप्या पद्धतीने. म्हणजे गुळाचा पाक न करता कसा काय तिळगुळ करायचा. तर एकच वाटी, ही 1 वाटीचं मापाचं हे मी तीळ घेतले. आता ते गॅस माझा बारीक आहे, आणि या बारीक गॅसवर आता हे छानपैकी तीळ असे भाजायचे. फार ओव्हर रोस्ट करायचे नाहीत, म्हणजे काळपट रंग त्या तिळगुळाला शक्यतो यायला नको, बरोबर. आता इथे तीळ भाजून होत आहेत, बरोबर. तोपर्यंत इथे मी डबल बॉयलर सिस्टीम आपण म्हणतो ना, तर तो मी विदाऊट केमिकलचा गूळ घेतला आहे. तर तो गूळसुद्धा मी ह्याच वाटीच्या मापाने घेतला आहे, ज्या मापाने तीळ घेतले ते. थोडं कमी गोड हवं असेल तर थोडा गूळ कमी घ्यायचा. पाणी इथे कढईमध्ये मी उकळत ठेवलं आहे, म्हणजे उकळलेलं आहे. मग त्याच्यामध्ये हे भाताची लंगडी असते ना, ते ठेवून, किंवा कुठलंही तुमच्याकडे वेसल असेल ते ठेवून
हां, एकीकडे मी इथे असे हे तीळ भाजतेच आहे. हां, हे बघा एकीकडे मी तीळ भाजतेच आहे. तिथे एकीकडे माझं डबल बॉयलरचं तिथे तो गूळ जरासा काय म्हणजे मेल्ट होतो, थोडासा मेल्ट म्हणजे पाक केल्यानंतर ना तो गूळ कडक होतो. बरोबर आहे. हां, त्याच्यामुळे आता हे बघा, हे तुम्हाला आवाजातला डिफरन्स दिसेल. तीळ एक तर ते असे टण 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 उडायला लागतात. हां, हे बघा. आणि मग ते म्हणजे कसं कच्चट राहत नाही, थोडंसं वाटतं खाऊन बघा हे. छान. फार त्याला ब्राऊन ओव्हर डार्क ब्राउनिश कलर असा वगैरे काळपट रंग वगैरे त्याला शक्यतो येऊ द्यायचा नाही. हां, आणि आता इथे सायमल्टेनियसली मी म्हणजे हे दाणे भाजून ठेवले होते काल. हां, दाणे काल भाजून ठेवले होते, सालं काढली होती त्याची. दाणे पण खूप काळपट नाही भाजायचे हां का. आणि मिक्सरमधनं हे बघा, आता तुम्ही असं बघू शकता. हां, असं मी असं अर्धवट बोबडे भरड अशी काढलेली मी त्याचं हे मिक्सरमधनं कूट करून घेतलेलं आहे. बरोबर. आता माझे हे तीळ भाजून झालेले आहेत. मी आता हा गॅस बंद करते, नाही तर काय होईल ते ओव्हर रोस्ट होतील. हां, एक 5 मिनटात हे तीळ भाजून झाले. हा माझा हा गूळ पण बघा, आता हा तुम्ही गूळ बघू शकता. आता हे बघा, हा गुळचा हाताने व्यवस्थित हे बघा, बघताय तुम्ही. हां, असा हाताने छान व्यवस्थित तो असा स्मॅश होतो. बरोबर. आता मी हा तिकडचा पण मी आता गॅस बंद करते. हां हां, तो पण गॅस बंद करते. हे तिळा हा पण गॅस मी बंद केला आहे. सुकं खोबरं घेतलं आहे. हां, आता तुम्हाला एक सिक्रेट सांगते की सुकं खोबरं ना ते खवाला खूप काही ना जड जातं. बरोबर आहे. तर त्याच्या आपण चिवड्यात घालताना कशा त्याच्या चकत्या करतो, अशा स्लाईस करतो, तशा करायच्या आणि त्या मिक्सरला फिरवायच्या. हां, ते केल्यानंतर आता मी हे भाजते. हे बघा, शेवटी ते क्रशच होणार आहे ना आपलं. बरोबर की नाही. हां, तर हे जस्ट एक थोडीशी सिक्रेटची टीप. हां, आता कारण काय आहे, सकाळच्या घाईच्या वेळात मी हे करते आहे. बरोबर. हां, तर थोडं बारीक गॅसवर भाजायचं. माझा गॅस बारीक आहे. हां, आता मी तो बंद करते आहे. मग तेही असं हे नाही होऊ द्यायचं आपल्याला, त्याचा कच्चटपणा जाण्यापुरताच. हां, डार्क ओव्हर ब्राऊन नाही करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा तिळगूळ किंवा असं हे बाकीचे कुठलेही आपण पदार्थ करतो की नाही, त्याला शक्यतो पाण्याचा हात लावायचा नाही. लक्षात येतं तुमच्या. म्हणजे कसं होतं हां, की तो पदार्थ जास्त वेळ टिकतो. हां, आता हे बघा, ती आवाज तुम्हाला फरक डिफरन्स कळेल. हे तीळ माझे भाजून झालेले आहेत. हां, आता हा जो गूळ आहे ना, तो मी असं एक मोठं हे घेतलं आहे, कुंडा घेतला आहे असा. हां, तर त्याच्यामध्ये मी तो शिफ्ट करते. बघू शकता. हां, आता हा गूळ असा सॉफ्ट झाला आहे एकदम. हां, तो आता मी ह्या पातेल्यामध्ये इथे हे जो कुंडा घेतला आहे ना, त्याच्यामध्ये शिफ्ट करते. सगळाच घेते जवळजवळ. म्हणजे हे बघा, आता हे असं जरी केलं ना, तरी तो गूळ व्यवस्थित तुम्हाला डिझॉल्व्ह होऊन जातो त्याच्यामध्ये. बरोबर. हां, असा हा सगळा गूळ मी आता ह्याच्यामध्ये काढून घेते आहे. आता ज्या वाटीने तुम्ही तीळ घेतले होते आणि गूळ घेतला होता, त्याच वाटीच्या मापाने मी हे दाण्याचं कूट आता त्याच्यामध्ये ॲड करते आहे. हां, थोडं जास्त घातलं तरी चालतं. हां, आणि हे तुम्ही असं हाताने छानपैकी एकत्र करायचं. ते मी नंतर करणार आहे. फक्त आता ॲड करून ठेवलं आहे, म्हणजे तो गूळ कडक होणार नाही तिथे. आता हे तीळ आहेत ना, हां, त्यातले सगळे तीळ आपण मिक्सरला नाही लावणार. हां, आता त्यातले असे मी थोडेसे तीळ काढून ठेवते. थोडेसे म्हणजे तो तिळगुळाचा लाडवाला तसे तीळ चांगले दिसतात. हां, आता हे जे सुकं खोबरं मी भाजलं आहे ते पण मी ह्याच्यामध्ये गूळ, तुमचं काय शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामध्ये मी एकत्र करते. हां, आता हे जे तीळ आहेत आपण जे वाटीभर जे भाजलेले आहेत ते सगळे मी याच्यामध्ये ॲड करते आहे. हां, आता हे चांगलं असं हातानेच मी चांगलं मिक्स करणार आहे. आता हे जे मिक्सर आहे ना, मी असं हाताने मिक्स केलं. बघा, गूळ अजूनही असा सॉफ्ट आहे. हा बघा. हां, गूळ अजूनही हे सॉफ्ट आहे असं. हां, आता फक्त हे सगळं मिश्रण मी आता ह्या असं मिक्सरमध्ये शिफ्ट करते आहे. हां, हे सगळं आता मिश्रण मी या मिक्सरमध्ये शिफ्ट केलं आहे. हां, आणि आता हा मिक्सर आता हे ना मी हे एकदाच फिरवणार आहे. हां, आणि असं खूप छान झालं आहे असं. हां, म्हणजे त्याचा उद्देश काय आहे, तर जे दाण्याचं कूट, खोबरं आणि तीळ हे जे घातलं होतं ना सगळं आतमध्ये. हां, आणि ते बाइंड व्हायला, म्हणजे कारण आपण तो गूळसुद्धा असा डबल बॉयलर सिस्टीमनी हे करतो. बघा, आता आपण पाक वगैरे काही केलेला नाही आहे. हां, आता हे जे आहे ना, हां, हे मी ह्या कुंडीमध्ये काढून घेते. अरे वा, सुंदर झाले की माझे लाडू तयार. अरे वा 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 वा, सक्सेसफुल. हां,
हे बघा आता म्हणजे मी अजून काही केलं नाही, त्याला तुपाचाही हात लावलेला नाही आहे. आता हे जे आपण वाटीत अगदी थोडेसे तीळ काढले होते ना, असं हे बघा ना अगदी म्हणजे काढले ते, हे तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकता, हे ऑप्शनल आहे. किंवा समजा मग दाताखाली यायला नको असतील तर तुम्ही हेही ह्याच्यात मिक्स करून मिक्सरमधनं काढू शकता. बोथ द ऑप्शन्स आर ओपन. मी आता हे असं नुसतं म्हणजे घालते थोडेसे, म्हणजे कसं त्याला ना तो तिळगुळाचा फील येतो, म्हणजे तिळगुळ ते असं बाहेर न दिसतात असं हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं. हे बघा ना, लक्षात येते ना तुमच्या. हे बघा म्हणजे कसं, आता हेही आपण वळून बघू ना, आता काय परत वाटलं नाही होतं आहे बाबा तर मग आपण आहेच त्या मिक्सरमधनं काढू. हा लाडू होतोय माझा, हा बघा हा लाडू होतोय, व्यवस्थित लाडू होतोय. थोडंसं डिटेलमध्ये सांगते कारण नवीन मुलींकरता. ज्या वाटीनी म्हणजे जे मेजरमेंटनी तुम्ही तीळ घ्याल ना, सुरुवातीला छोटंसंच करून बघायचा, म्हणजे लेस क्वांटिटीमध्ये करून बघायचं, म्हणजे एक गोडाचा अंदाज येण्याकरता. मी आत्ता खरंच सगळंच अंदाजपंची घातलं आहे. ज्या वाटीने तुम्ही तीळ घ्याल, लक्षात येतं आहे तुमच्या, त्याच वाटीने तुम्ही गुळाचं माप घ्यायचं आहे. म्हणजे गुळ तो आपण आपण नॉर्मली 1 किलोची ढेप आणतो ना, असं विदाऊट केमिकल फ्री शक्यतो गुळ घ्यावा तो. त्याच्यात पण जरा काळपट गुळ नको. म्हणजे हा बघा ना किती सुंदर रंग आता आला आहे तो ह्याचा, बरोबर की नाही. आणि मग नंतर एक थोडंसं कमी म्हणजे थोडंसं कमी शेंगदाण्याचं कूट चालेल, म्हणजे वाटीच्या प्रमाणाच्या थोडं कमी शेंगदाण्याचं कूट. ते पण असं अर्धबुबडं करायचं, म्हणजे जरा दाणे वगैरे लागतात. अगदीच घरात वयस्कर माणसं असतील तर त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं जास्त स्मॅश केलेलं कूट करायचं. सुकं खोबरं, ह्या बेसिक झालं रेसिपी, बरोबर. ही बेसिक रेसिपी सांगितली. माझी एक मैत्रीण होती ना, आय रिमेंबर वेन आय वॉज इन कॉलेज लाईक, तर त्यांच्याकडे तिळगुळ नाही करायचे, म्हणजे गोड लड्डू फॉर्ममध्ये ते नाही करायचे, तर त्यांच्याकडे हे असं सुकंच ठेवायचे. म्हणजे आय रिमेंबर तिने मला असं चमच्याने घे तिळगुळ घे असं वगैरे. म्हणजे असं हे असंच काय, म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या पद्धतीप्रमाणे आपण करावा. आता हा बघा, हा असा छान सुंदर. तुम्हाला वाटलं बाबा की नाही होत आहे तो असा बाइंड, तर एकदा परत मिक्सरमधनं काढला तरीसुद्धा चालतो. आता हे थोडंसं हाताला थोडंसं मी आता तूप गरम करणार आहे, दाखवते तुम्हाला मी तेही. हे बघा आता मी काही न करता आता हा लाडू वळून चांगला होतो आहे, छान सुंदर. आता हे बेसिक तुम्हाला मी सांगितलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही बारीक जरा बेदाण्याचे 2-4 तुकडे करून बारीक घालू शकता, काजू तुकडा घालू शकता, नंतर काय घालू शकतो बरं आपण, बदाम घालू शकतो आपण आतमध्ये, थोडं रिच करायचं असेल तर. आणि परत तेच घरात जर का लहान मुलं वयस्कर माणसं असतील तर मग सरळ ते बदाम आणि काजू तुकडा जो असतो तो सरळ मिक्सरला लावायचा, शेंगदाण्याचं कूट कसं करतो तसं, मग तो मिक्स करायचा. म्हणजे कसा तो सगळ्यांना मिळून जातो, एकाला 1 आला एकाला 4 आले असं होत नाही. ते बघा आता मी तुमच्यासमोर तूपही अजून घातलं नाही आहे. हा सुंदर लाडू वळून गोल करते, त्याचा मी. नाश्ता करायचा आहे, अजून जेवण करायचं आहे आणि मग कोर्टात पळायचं आहे. तर हे असं हे बघा, हा लाडू छान सुंदर झाला की नाही, मऊ सुंदर सॉफ्ट. जरा चव बघू कमी. 1 मिनटं. वा, सुंदर अप्रतिम. बेताचा गोड म्हणजे छान गोड. फार अति गोड मला खाता येत नाही, 2-4 एकच खाल्ला जातो. हा बघा सुंदर लाडू तयार. आता हे घरचं साजूक तूप आहे, साजूक तूप आहे. तर आता मी हे थोडंसं, काय लागलं नाही ना ह्याला, आता मी हे थोडंसं ना साजूक तूप, खरं ऑप्शनल आहे हे टोटली. मग आता तुम्ही बघितलं लाडू माझे वळून छान तयार पण झाले. हे थोडंसं ह्याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी म्हणून घालते. आणि थोडंसं साजूक तूप त्या वाटीमध्ये घेते, म्हणजे माझ्या हाताला लावायला वाटी काढून ठेवून देते, म्हणजे आपलं बाकीचं साजूक तूपसुद्धा हे होत नाही, खराब होत नाही. ह्याला परत पाण्याचा अंश नाही लावायचा आहे. थोडंसं त्याच्यात घालून देता परत मिक्स करणार आहे. तो असाच आता ठेवते इथे. आता हे मी तूप घातलं आतमध्ये. अरे वा, ते अजूनच सुंदर. हे तुपाचा हात लावलं की इट इज फास्टर लाईक. ते मी तुम्हाला तीळ म्हटलं ना, हे बघा आता ते तीळ तुम्ही क्लोजअपनी बघू शकता व्यवस्थित. ते तीळ थोडेसे सगळे त्या चारी बाजूनी असे, म्हणजे ते बुडवायला लागत ते तो लाडू त्याच्या तिळामध्ये. म्हणून मी ते अर्धे तीळ, थोडेसेच तीळ, म्हणजे किती 1-2-3 चमचे तीळ तसेच ठेवायचे. तर हा लाडू आपला आता विदाऊट तूप घातलेला, तर हा माझा तूप घातलेला लाडू. एक लक्षात आलं तुमच्या की आता समजा हे असं झालं आणि वाटलं तर तुम्हाला उशीर होतोय, लाडू वळायला वेळ नाही आहे, तर सरळ असंच ठेवायचं झाकून व्यवस्थित, घट्ट व्यवस्थित. फ्रीजमध्ये ठेवू नका, नाही तर परत मिक्सरमधनं मग काढायला लागेल ते. आणि मग तुम्ही संध्याकाळी जेव्हा याल ना ऑफिसमधून किंवा थोडंसं त्यावेळेला तुम्ही थोडंसं तूप गरम करून घाला आतमध्ये, म्हणजे कसं ते जरा ड्राय झालं असेल तर
आणि मग ते तुम्ही परत लाडू छानपैकी असे वळू शकता. असे आपले गूळ वापरून पण गुळाचा पाक न तयार करता केलेले तिळगुळ अत्यंत सॉफ्ट आणि टेस्टी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.